मंगे पानं घे ग, अशोक आलाय. हा गल्ला. वा, पिशवी जड आहे. तू गल्ल्यावर बसायला लागल्यापासून गल्ला जास्ती जमा होतोय. मी सांगत नव्हते का तुला आई की तात्या आपल्याला फसवत असतील म्हणून? त्या माणसावर नको इतका विश्वास टाकणं योग्य नव्हतंच मुळी. होय ग बाई, खरं आहे तुझं म्हणणं. आता तुला हव्या असलेल्या माणसावर विश्वास टाकलाय ना मी. आणि योग्य माणूस हॉटेलात बसायला लागल्यावर हॉटेलची गर्दी पण वाढली आहे. खरं सांगू का आई, सध्या गावामध्ये मी सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन झालोय. म्हणजे खेडकरांचा जावई आहे कसा हे बघायला लोक येतात आणि मग येतात म्हणून काहीतरी खाऊन पिऊन जातात आणि अशाने तो गल्ला वाढलाय. काय बोलतोयस अशोक तू? अगं तो मजा करतोय आई. आई, एक दिवस मी आणि अशोक जरा बाहेर जाऊन येऊ का? किती दिवस कसले महिने झाले आम्ही दोघं कुठे गेलोच नाही आहोत. अरे मी हॉटेलच्या गल्ल्यावरती बसतो. हॉटेलच्या मॅनेजरला अशी कॅज्युअल लीव घेता येते का कधी? मी नसेन तेव्हा हॉटेलच्या गल्ल्यावर कोण बसणार? आई, उद्यापासून हॉटेलमध्ये गल्ल्यावर मी बसणार आहे. तू मधू, तू काय बोलतेस? काय नाही, चांगलंच आहे ना. म्हणजे हिच्यामुळे आम्हाला रजा मिळेल. आपण आता कुठेही जाऊ शकतो. रजेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. अशोक, चेष्टा पुरे. गंभीर विषयाबद्दल गंभीरपणेच विचार करायला हवा. आई, काही गोष्टी गंभीरपणे घेतल्याने प्रकरणाला गंभीर वळण लागू शकतं. एनिवे, हा तुमचा मायलेकीमधला प्रश्न आहे. मी त्याच्यामध्ये पडणार नाही. मंगला, वाढतेस? हो, चल. आई, अशोक भाऊजी जरी आता मजेत बोलले असले तरी मी जे बोलले ते सिरियसलीच बोलले. हे बघ, आता रात्र झाली. या विषयावर आपण उद्या बोलू. उद्या बोलणार नाही आई, कृती करून दाखवणार. बाबा, आपल्या घरातल्या कोणीच मला समजून घेतलं नाही. निदान तुम्ही तरी मला समजून घ्या आणि मला आशीर्वाद द्या. मधुताई, आज सकाळ सकाळ हॉटेलात चहा वगैरे घेणार का काही खायला आणि गरमागरम? नाही नाही, मला काही नकोय. आजपासून हॉटेल मी बघणार आहे आणि गल्ल्यावर सुद्धा मीच बसणार आहे. मधुताई, मी वाटणार गल्ल्यावर? हो का? तुमची काही हरकत आहे? छे छे, आमची कसली हरकत? आमच्यासाठी जो या खुर्चीत बसेल तोच आमचा मालक. चला, कामाला लागा. आजपासून मी इथे बसणार आहे आणि हॉटेल सुद्धा मीच सांभाळणार आहे. आणि ह्या बाबतीतही मी कोणापेक्षा कमी नाहीये हे सिद्ध करून दाखवणार आहे. गुड, बेस्ट ऑफ लक. चला, त्यानिमित्ताने आज मला सुट्टी मिळाली. अरे नामू, जरा चहा घेऊन ये माझ्यासाठी. अरे वा, आज मुलगी बसली गल्ल्यावर. गावांची मुलगी बसते. आता जावई बापूंचं काय होणार? नाम्या, बोला काय घेणार? गरम चहा? गरम काय? गरम इडली सांबार आहे, मिसळ आहे, डोसा आहे, उपमा, पोहे, शिरा भरपूर आहे. एक वडा सांबार आणि एक इडली सांबार आणि चहा. आणि चहा बरोबर काही? साऊथ इंडियन काय? साऊथ इंडियन इडली सांबार. अजून काहीच नाही? नाही, बस. ठीक आहे, मग एक वडा सांबार एक इडली सांबार. ओके. राम्या, एक वडा सांबार आणि एक इडली सांबार पाठवून दे. अरे अशोक, अशोक, अरे हरे काका, या या. काय रे, काय हा प्रकार? काय काय नाही, मधू गल्ल्यावर बसणार आहे आज. मधू गल्ल्यावर? काय काय नाही, आजपासून ती बसणार म्हणते गल्ल्यावर. मधू, उठतीत ना. हे बघ, अशोक किंवा मी गल्ल्यावर बसतो. घरी जाताल? नाही, मीच इथे बसणार. अगं इथे बसणार म्हणजे काय? लोक काय म्हणतील? काका, लोक काय म्हणतील ह्याचा विचार आपण का करायचा? तात्या इथे बसून गल्ल्यावर चोरी करायचे तेव्हा लोक काय म्हणाली? इथे नानन वाटेल ती कारस्थानं रचायचा तेव्हा लोक काय म्हणाली? आणि काका, हे हॉटेल आमचं आहे, तेव्हा हे कोणी आणि कसं सांभाळायचा हा प्रश्न आमचा आहे. बरोबर आहे.
दादाचं हॉटेल आहे, मी विसरलोच होतो. बसा काका. तुम्हाला एकदा मागे म्हटलं होतं मी की मी विना तिकीट प्रवास करतोय. कधी TC येईल आणि तिकीट विचारेल. आज TC आला, तिकीट विचारलं. नाऊ आय एम आउट ऑफ ट्रेन. ठीक आहे, चलताय. चहा घेणार तुम्ही? गण्या, काकांसाठी चहा आण. नको रे, काय चहाची वेळ आहे का? ए गण्या, हरी काकांना बघ काय पाहिजे ते. अरे नकोय मला चहा. घ्या ना, पैसे देईन मी. अरे पैशाचा प्रश्न नाही, मला चहा नकोय. मग खायला काय आणू का? खायला सुद्धा काही नकोय. गरमा गरम. आज याल ना तुम्ही माझ्या घरी? आज तरी वाटत नाही का शक्य होईल. काय झालं नीता? काही नाही. दचकलीस का अशी? काही नाही ग. ही ना स्वतःच्याच तंद्रीत असते, उगीच दचकते, उगीच हसते. आज गोरे मॅडम आला ना, किती बरं झालं. काय बोर शिकवतात त्या. ए नाही, मला त्या खूप आवडतात. त्या साईड फेसिंगनी ना थोड्याशा माधुरी दीक्षित सारख्या दिसतात. नीता, आता मॅडमचं शिकवणं बघायचं की दिसणं? अपीअरन्स सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. तसं काय, ही सुद्धा पाहिली तर गडद अंधारात करिश्मा कपूरच दिसते. ए मारे ना तुला. मनोज, सोड मला. अगं असा कसा सोडू मी? तुझ्या अजून का लक्षात येत नाहीये की तू माझी आहेस आणि माझीच होणार आहेस. आणि हे बघ, तुझ्या बहिणींना समजाव, त्यांना नीट वागायला सांग. ती मधू आहे ना, हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेली साली. ए, माझ्या बहिणीला शिवी देऊ नकोस. अगं शिवी कुठे देतोय? तू माझी बायको, म्हणजे ती माझी मेहुणी नाही का झाली? म्हणून मी तिला साली म्हटलं. आणि तिला समजाव, माझ्या मेहुणीनी असं पब्लिक प्लेसमध्ये बसलेलं मला नाही आवडणार. मुलींनी मुलींसारखं वागावं. काय मंदार, मंदार. हा मनोज इथे काय करत होता? ते मी तुला नंतर सांगितलं. तू चल आधी इथून. सुनीला, काय झालंय? कुठे काय? तुला बरं वाटत नाहीये का? नाही, बरी आहे. अगं, का रात्री जेवली नाही? सकाळपासून काय खाल्लं नाहीयेस? ते ना, मला ना जरा मळमळल्यासारखं होतंय. अगं मग औषध आहे, मी आईला. हा बघ, मी तुझ्यासाठी ड्रेस शिवलाय. कसा आहे? बघू. काय झालं? हा ड्रेस तू हिच्यासाठी शिवलास? आई, आई भाऊजींना सांगा ना, मला हसतायत. अभि काय झालं रे हसायला? अगं आई, हसू नको, नाही तर काय करू. हा ड्रेस बघ, याचं माप बघ. सुनीलाचं किती वर्षापूर्वीचं माप घेतलं कुणास ठाऊक. हा ड्रेस सुनीलाच काय, हिला स्वतःला तरी इलकीने शंकाच आहे. शी, सगळं कापड फुकट गेलं. जाऊ दे ग, सुरुवातीला होतं असं, चुकतो अंदाज. पण म्हणून तू तिला हसतोच कशाला रे? ती किती हिरमुसली झाली बघ. ए सॉरी बंधू, सॉरी सॉरी. मी जरा आलेच. हा, तुला काय झालं सुनीला? अगं तुला काय झालं? अभि, ए अभि, तुला बरं वाटतंय ना ग आता? काय काय? अरे सुनीलासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला हवी. का? एवढं कसं कळत नाही रे? म्हणजे मळमळ्यासारखं वाटत होतं ते? ते मला वाटलंच होतं. ताई म्हणजे तुला एवढ्यात काही बोलू नकोस ग. गेल्या वेळी पण आधी डॉक्टर काय म्हणतात ते बघू ना. तू कशाला काळजी करतेस? मी येतो तुझ्या बरोबर. हो रे, तू जा तिच्या बरोबर आणि चांगली बातमी घेऊन ये. यावेळेला निराश व्हावं नाही लागणार आपल्याला. नवसाचा गणपती पावणार आपल्याला. नक्कीच पावणार. मी फोन करतो डॉक्टरांना. ताई, मी मावशी होणार. हो, माईक त्यांच्या हाती जिवंत सापडला. जिवंत कसला, नुसता नावाला जिवंत आहे. फार लोळा पांगळा होऊन गेलाय. धड उभा सुद्धा राहता येत नाही. शुद्धीवरील श्रेय कोण असतो ग? आणि शुद्धीवर आला तरी तो माझं काहीही वाकडं करू शकत नाही.
कारण माझ्या विरुद्ध काही पुरावाच नाही त्यांच्याकडे. हे करा, तुम्ही तुमची काळजी घ्या. ठीक आहे, ठेवतो. या चिरंजीव, ही बातमी वाचलीत? त्या मिनिस्टरच्या मुलीचं लग्न ठरलंय. महाराजांच्या समोर कबूल करून सुद्धा मला फसवलं त्यांनी. आणि तुम्ही सुद्धा काहीही प्रयत्न केले नाहीत. काय प्रयत्न करायला हवे होते मी? त्या मुलीला पळवून न्यायला हवं होतं. मी आजपर्यंत कधी बोललो नाही बाबा, पण मला पसंत नसलेल्या मुलीशी जबरदस्तीने माझं लग्न लावून देऊन तुम्हाला राजकारणातला तुमचा फक्त फायदा बघायचा होता. जणू मी तुमचा मुलगा नाही, त्या माईक सारखी तुमच्या पटावरची सोमटी आहे. का आता का दचकला? बाबा, मला वाटलं होतं माईकशी तुमचा लढा केवळ तात्विक आहे, पण तसं ते नव्हतं. तो तुमच्या विरोधात गेला आणि नाहीसा झाला. अहो, तुमच्यासाठी काम करणारा श्यामराव, त्याच्याबद्दल तुम्हाला जरा शंका आली तर लगेच तोही संपला. दिनकर काका, त्याने तर कोणाचंच काही बिघडवलं नव्हतं, मग त्यांना का तुम्ही ठाण मार? नाही नाही, मी माझ्या मनाला पटतंय तेच बोलतोय. आणि बाबा, उद्या या शंकेचं रूपांतर जर खात्रीच झालं आणि मी तुमच्या विरोधात गेलो तर तुम्ही मला सुद्धा घेताल. तुमचं उत्तर मला मिळालंय बाबा. येतो मी. आई, आई, अगं मधूबद्दल काही सांगायला आली असशील तर अजिबात सांगू नकोस. तिच्यापायी मला जो मनस्ताप झालाय त्यात आणखीन भर नको. मीता, काय झालं? एवढी घाबरलेस का? काही नाही. काही नाही. ठीक आहे, सांगायचं नसेल तर नको सांगूस. अशोक भाऊजी, आय एम सॉरी. काल माझ्यामुळे तुमचा अपमान झाला. माझा अपमान? कसला? मी मधूला डिवसल्यामुळे आज ती हॉटेलच्या गल्ल्यावर जाऊन बसली. पण मी खरं सांगते, काल मी जे काही बोलले ना ते रागाच्या भरात बोलले. आणि मी तिला असं काही सांगितलं नव्हतं की तू अशोक भाऊजींना किंवा आईला न विचारता हॉटेलच्या गल्ल्यावर जाऊन बस. इनफॅक्ट ती असं काही करेल असं मला वाटलंच नव्हतं. हे बघ, मधूने जे काही केलंय त्याचं मला काहीही वाटलेलं नाही. मला असंही वाटत नाही की तू सांगितल्यामुळे ती गल्ल्यावर येऊन बसली, तिने माझा अपमान केला. फॉरगेट इट. Everything will be all right. Okay? Everything will be all right. आईचा चेहरा बघून तर वाटतं nothing will be all right. असं काय केलं मधूने? सरळ जाऊन हॉटेलवरच बसली. गावातले लोक काय म्हणतील आणि त्या अशोकला काय वाटलं असेल? खरंय, म्हणजे तो तसं जाणवू देत नाहीये, पण माझी अशी खात्री आहे त्याच्या मनाला हे गोष्ट लागली असणार. मी सुलूवहिनींकडे जाऊ का त्यांची समजूत काढायला? काही नको. हे पहा मालती, आता जे काही घडलंय त्याचे परिणाम त्यांचे त्यांनाच भोगायचे. ते सगळं त्यांचं त्यांनाच निस्तरायचंय.
अगं आपण कितीही जवळचे नातेवाईक असलो ना तरी मला नाही वाटत आपली मध्यस्थी किंवा आपला सल्ला त्यांना या बाबतीत आवडेल म्हणून. निदान रवी तरी हवा होता. गेलाय कुठे हा? नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशनवर. हे गुन्हा करणारे राजरोसपणे हिंडतायत आणि रवी बिचारा रोज पोलीस स्टेशनवर हजेरी लावतोय. मी निदान वहिनीला फोन तरी करू का? नाही नाही, काही नको. हे पा मालती, जे काय घडायचं असेल ते घडू दे. उद्या बघू मग नंतर. अरे दिव्या राणी, आजी मला माझी खेळणी दे ना ग. कुठे असतात माहित आहे ना? घे जा. काय ग अचानक? काकू तुला माहितीये ना आज काय झालं ते? आता मधू घरी आल्यानंतर जो काही त्रागा आणि वाद होईल ना तो बघायला दिव्या तिथे नको म्हणून इथे. दिव्या राहील इथे, तिची खेळणी इथे भरपूर आहे, मजेत राहील. हा मंगल, माझी तुम्हा दोघांना एक विनंती आहे, तुला आणि अशोकला. मधूला जरा समजून घ्या. अगं काकू, आम्ही लाख समजून घेऊ, पण आईने समजून घ्यायला हवं ना. आईचा चेहरा वरून शांत दिसतो, पण तिच्या मनात काय वादळ चाललंय ना ह्याचा काही थांगपत्ताच लागत नाही. तरी एवढं नशीब आहे की अशोकने त्रागा करून घेऊन भांडण नाही केलं. मला आता अशोकची भीती नाही वाटत, आईची मात्र वाटते. बाबा, अरे मंगल, ये रवी ये. नाही, आज तू पोलीस स्टेशनलाच गेला होतास ना? का? नाही, तुझा पोलीस स्टेशनहून येताना चेहरा आधी चिंताक्रांत असतो. आज प्रसन्न दिसतोयस म्हणून म्हटलं. अहो बाबा, कारणच तसं आहे. काय रे? मल्होत्रा साहेबांना भेटलो होतो. ते काय स्पष्टपणे सांगायला तयार नाही आहेत, पण मला खात्री आहे माईकचा पत्ता लागलाय. बरं होईल नाही? दिवस पावला बाई. अरे फार चांगलं होईल माईक मिळाला तर. काय आहे, ही मधू आमचं ऐकतच नाही. माईक तरी निदान तिला समजावून सांगेल काही. बरं काकू, मी निघू आता? बरं. दिव्या, ए दिव्या. दिव्या, आई निघाली. दिव्या, इथे त्रास द्यायचा नाही हा, शाण्यासारखं राहायचं. मम्मी शाळेच आहे, मी चांगली मुलगी आहे, मी कोणाला त्रास देत नाही. बाबा सुद्धा म्हणाले. येते का मी? बर ये, सांभाळून या. काय झालं? हॅलो, हा मी श्रद्धा बोलतेय. काय ग, अचानक गायब झालीस आणि तिथलीच येऊन बसलीस? फोन नाही, चिठ्ठी नाही, स्वप्नातही आली नाहीस. मी तुम्हाला नंतर फोन करते ना, प्लीज. का आत्ता का नाही बोलायचं? नाही तसं नाही, पण नंतर फोन करते. हां. अच्छा, लिखाणात बिझी आहेस का? ओके, नो प्रॉब्लेम. पण फोन नाही केलास तर मी अचानक टाकते ना तिकडे. नाही नको, प्लीज, मी नंतर फोन करते. ओके. अच्छा. कोणाचा फोन होता? अगं रुजुताचा होता. रुजुताचा? मग मला का दिला नाहीस? मला बोलायचं होतं. नंतर करू ना आपण तिला. बरं. आई, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. एक विनंती करायची आहे. विनंती? असं का बोलतेस? बोल ना. आई, तू मधूला प्लीज काही बोलू नकोस, ओरडूही नकोस. ती आधीच खूप टेन्शनमध्ये आहे ग. कसल्या टेन्शनमध्ये? काय होते तिला? धड बोलायचं नाही, मला कळणार कसं? आणि तिच्या वागण्यानं ती आपल्याला किती टेन्शन देते. काही बोलणं नाही, सांगणं नाही, सरळ हॉटेलमध्ये जाऊन बसली. मला काय वाटेल, अशोकला काय वाटेल याचा विचार केला तिनं? आई, जाऊ दे ना तो विषय आता. जाऊ दे कसं? विषय तूच काढलायस ना. तुझ्याकडे आली तेव्हा एक टोक गाठलं होतं. कुणाशी बोलायचं नाही, काही करायचं नाही, सतत धास्तावलेली असायची. इकडे आल्यावर दुसरं टोक. तुझे बाबा नेहमी म्हणायचे, ही मधू एक दिवस हाताबाहेर जाणार. हॅलो. हॅलो, मी वंदू बोलतेय. वंदू, बोल. हां आई, अगं अभिषेक भाऊजी आणि सुनीताई ना डॉक्टरांकडे जाणार आहेत. डॉक्टरकडे? हो. अगं म्हणजे तसं घाबरण्यासारखं काही नाही ग. म्हणजे बहुतेक सुनीताई कदाचित आई होणार आहे. काय? सुनी आई होणार आहे? कदाचित? हा कदाचित शब्द फार धास्ती देतो ग. अभिषेककडे दे ना फोन. हां हां. नमस्कार आई, अभिषेक बोलतोय. अभिषेक,
वंदूनी आता मला सांगितलं, देव करो आणि ही बातमी खरी ठरो. सुनीला जपा हा. हो आई, तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टरांचा रिपोर्ट आला की बातमी कन्फर्म होईल. बरं, हो हो ठीक आहे. कोणाचा फोन होता? सुनीलाचा बहुतेक. सहजच का काही खास? अगं, सुनीला बहुतेक दिवस गेलेत, म्हणजे अजून डॉक्टरांच्याकडून कन्फर्म व्हायचे. अहो, पोरात रमणारी आपली सुनी आई होणार. तिचं बाळ बघायला तुम्ही हवे होतात. तुमचे आशीर्वाद असू देत. मधू, मधू, लवकर घरी चल. सगळी वाट बघतायत तुझी. हे बघ, हे सगळं जे झालंय ना, माझ्यामुळे झालंय. मी आईला सांगेन हे सगळं. तुझा पुन्हा असा अपमान नाही होणार. पण तू लवकर घरी चल, आत्ताच चल. खरंच ग. नीता, तू घरी जा. मला इकडे अजून बरीच कामं आहेत. सगळी अजून आवरावर व्हायची आहे. अगं पण नामू, सगळी टेबल आवरायला गे. इथली आवरावर मी करतो. निघा तुम्ही. गल्ला नीट घेऊन जा.